रुपीज 2000 पेड ड्युरिंग द इयर ॲज अ बिल्डिंग रिपेअर्स रॉंगली डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट. ही कुठल्या टाईपची ॲडजस्टमेंट आहे? विच टाईप ऑफ ॲडजस्टमेंट इज दिस? कौन से टाइप का है? प्रीपेड का है? व्हाट इज प्रीपेड इन दिस? समवॉट रिलेटेड टू दॅट. ओके, त्याला आपण काय म्हणतो? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. असं झालंय का चेक करा. 2000 पेड ड्युरिंग द इयर ॲज अ बिल्डिंग रिपेअर्स रॉंगली डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. रेक्टिफिकेशन ऑफ एरर. रॉंगमधनं मायनस करा, करेक्टमध्ये ॲड करा. बघा मी काय सांगतोय, ही रेक्टिफिकेशन ऑफ एरर आहे. जे रॉंग आहे त्याच्यात मायनस करा आणि जे करेक्ट आहे त्याच्यात ॲड करा. रॉंग काय आहे? रॉंग कुठे पडलं आहे? बिल्डिंग अकाउंट. मग बिल्डिंगमधनं मायनस करा. आणि करेक्ट काय आहे? रिपेअर्स टू बिल्डिंग. मग रिपेअर्स टू बिल्डिंगमध्ये ॲड करा. ओके, चेक करूया. सगळ्यात पहिलं कुठे करायचं आहे? बिल्डिंग. बिल्डिंग कुठे दिसते? आहे लँड अँड बिल्डिंग आहे. चला बिल्डिंगच्या लँड अँड बिल्डिंग असेल तर लँड अँड बिल्डिंगला मार्क करू. आणि रिपेअर्स टू बिल्डिंग आहे? नो. मग आपल्याला एक सेपरेट लाईन आयटम क्रिएट करावा लागेल. रिपेअर्स टू बिल्डिंग. बरं, हे कशाबद्दल बोलतात? फॅक्टरी बिल्डिंग आहे का? फॅक्ट्री बिल्डिंग असतं तर कुठे घेतलं असतं? अगर ये फैक्ट्री बिल्डिंग होता तो कहाँ लेंगे? ट्रेडिंग में. क्योंकि ये फैक्ट्री बिल्डिंग नहीं है, फैक्ट्री बिल्डिंग रिपेयर्स है. फैक्ट्री बिल्डिंग इज एन असेट. ये ट्रेडिंग में आएगा ही नहीं, ये असेट है. लेकिन फैक्ट्री बिल्डिंग रिपेयर्स, यस, ये ट्रेडिंग में आएगा क्योंकि ये एक्सपेंस है. दीज आर एक्सपेंसेस. सो चला मार्किंग करून झालं. स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च वॉज 200. व्हॉट टू डू विथ दिस? बोला. डिप्रिशिएट. स्टॉक कुठे दिलं डिप्रिसिएशन? वेन इट इज रिटर्न. स्टॉक ऑफ स्टेशनरी. काय रे सिद्धार्थ? बोला. अंशुल ऑनलाईन. अक्षरा. यस, हा रिमेनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे. स्टॉक इन हँड म्हणजे याच्यात नाही, हा मटेरियल आहे. स्टॉक इन हँड म्हणजे मटेरियल आहे आणि हा स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे. यू कॅनॉट ॲड दिस टुगेदर. कारण तो मटेरियलचा स्टॉक आहे, हा स्टेशनरीचा स्टॉक आहे. स्टॉक लॉस आहे. स्टॉक इज माय असेट. म्हणजे हा एक प्रकारचा माझी असेट आहे. सो आय विल शो इट ॲज अ असेट. आणि सेकंडली माझी जी आत्ता स्टेशनरी आहे ना, त्यात हा स्टॉक इन्क्लूड झाला आहे, त्यातनं बाहेर काढा. म्हणजे स्टॉक म्हणजे काय? उरलेलं मटेरियल. लेस. या 1900 रुपीजचा तुम्ही खर्च केला. आउट ऑफ दॅट 200 स्टेशनरी अजून उरली आहे. मग ही स्टेशनरी तुम्ही कधी वापरणार? नेक्स्ट इयरमध्ये. म्हणजे ह्या वर्षामध्ये किती वापरला? 1700. सो आपण लेस करणार. लेस लिहिताना असंच लिहिणार, लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा क्लोजिंग स्टॉक. थोडक्यात क्लोजिंग स्टॉक उरला आहे. सो स्टेशनरीमधनं मायनस आणि सेकंड इफेक्ट असेटमध्ये. मेंटेन ऑलरेडी 5% ऑन डेटर. डेटरवर 5% डेटरवर. ओके, डेटर. नेक्स्ट, रेव्हेन्यू फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ओहो अँड क्रेडिटर्स आर टू बी क्रिएटेड 3% अँड 4% रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली म्हणजे क्रमशः. डेटर्स 3%, क्रेडिटर्स 4%. राईट. चलो, डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्सला 2 ॲडजस्टमेंट होणार. आधी पहिले RDDची ॲडजस्टमेंट करणार. जी मायनस करून फिगर येईल त्याच्यावर ही डेटर्सची ही डिस्काउंटची एंट्री करणार, डिस्काउंटची ॲडजस्टमेंट करणार. आता क्रेडिटर्स इकडं असतात. क्रेडिट ऑल सेट, ऑल डन. नाही. अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹2000 were destroyed by fire. Just good. Uninsured goods worth ₹2000 destroyed by fire. Anushka. Second effect. बोलो. अक्षरा. प्रॉफिट एंड लॉस. प्रॉफिट एंड लॉस क्या लिखेंगे?
किती लॉस बाय फायर 2000. अँड सेकंड इफेक्ट गुड्सचा ग्रुप आहे, गुड्सचा ग्रुप आहे, ट्रेडिंगची क्रेडिट साईड. पण याचं मार्किंग करता येईल का? नो, वी कॅनॉट मार्क दिस. मग चला ऑल सेट, सगळं सेट झालंय. चला सुरू करूया. लेट अस स्टार्ट विथ दिस. आज मी नंतर दाखवणार आहे, तुम्ही पहिले करणार आहात. चला बोला, कुठे लिहू? ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंगची डेबिट साईड पहिला आयटम, ट्रेडिंगची डेबिट साईड पहिला आयटम, ट्रेडिंग डेबिट पहिला आयटम. टू ओपनिंग स्टॉक आउटरला, टिक नसेल तर आउटर, टिक असेल तर इनर. फर्निचर अँड फिक्स्चर आउटर, फर्निचर अँड फिक्स्चर श्रेया, सिद्धार्थ, असेट आउटर इनर, आउटर असेटला आउटर. कॅश इन हँड, 2 मिनिटं. कॅश इन हँड. मग अशी बॅड डेट्सची एंट्री इथं मार्क करायची राहून गेली आहे. बॅड डेट्स पण आहेत. बॅड डेट्सला आपल्याला ॲडजस्टमेंट घ्यावी लागेल. एकच आहे, डिस्काउंट नाही होणार. डिस्काउंट बॅड डेट्सला नाही ॲक्सेप्ट होणार, हे ॲडजस्ट होणार. कॅश इन हँड, फर्निचर अँड फिक्स्चर, त्याचा काही संबंध नाही. फर्निचर आणि फिक्स्चर, व्हॉट इज मीन बाय फिक्स्चर? जे भिंतीत फिक्स होतात त्याला फिक्स्चर्स म्हणतात. किंवा अशी अशी एखादं फर्निचर की जे हलत नाही, फिक्स एका जागी असतं, त्याला फिक्स्चर्स म्हणतात. आणि फर्निचर म्हणजे टेबल चेअर जे तुम्ही हलवू शकता, त्याला फर्निचर म्हणतात. ओके, कॅश इन हँड बोला. कुठे? असेट, कॅश इन हँड असेटला खालच्या साईडला, कॅश इन हँड असेटला खालच्या साईडला. बाय नाही गं बाई, बॅलन्स शीटला 2 येत नाही गं. मी कधीतरी लिहिलंय का 2 काढते. हां, खाली कॅश इन हँड. बॅक डेट्स कुठं? प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉफिट अँड लॉससाठी आपल्याला जागा किती सोडायची, बरोबर ना? चेक करूया. ओपनिंग स्टॉक झाला आहे. परचेसेससाठी 2 लाईन, परचेस 2, नंतर कॅरेज इनवर्ड 3, 3 आणि 3 6, 6 लाईन्स. रिपेअर्स फॅक्टरी नाही आहे. हां, बिल्डिंग आहे, ऑफिस बिल्डिंग आहे ती. फॅक्टरी बिल्डिंग दिले का? नाही. फॅक्टरी बिल्डिंग असेल तर ट्रेडिंगला जाणार. चलो 6 लाईन्स, 6 लाईन्स सोडून बॅड डेट्स. 6 लाईन, 6 लाईन सोडून, 6 लाईन सोडून. हे नंतर मी आधी पहिले जो आयटम आहे ना तो लिहायचा. अजिबात गडबड करायची नाही. 6 लाईन्स, 6 लाईन सोड, एक्झॅक्ट 6 लाईन सोड. हां, 2 बॅड डेट्स, 2 बॅड. आत्ता पाहिजे तर 1 लाईन सोडून ठेवा, किंवा फॉर्मॅट दिला तरी चालेल. एंटायर फॉर्मॅट एकच लाईन सोडा. 2 बॅड डेट्स, इनरला 1250, 2 बॅड डेट्स, इनरला 1250. नेक्स्ट, मी मुद्दामून बघा दाखवत नाही, कारण आता तुम्हाला मी त्या लेवलला आणतोय. आता उद्यापासून तुम्ही सॉल्व करणार माझ्यासमोर 5 सम्स. कारण झाले ना किती, 24. अजून किती करणार यार? नाव यू मस्ट, तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा आहे माझ्यासमोर, आणि ते 5 झाल्याशिवाय आपण टॉपिक चेंज करणार नाही. सॅलरीज अँड वेजेस, त्याच्याच खाली प्रॉफिट अँड लॉस, सॅलरीज अँड वेजेस. तिकडे कुठे चाललं मला? सॅलरीज अँड वेजेस, प्रॉफिट अँड लॉस. इनरला आउटर आहे अनिश. कुठे सॅलरी वेजेस? कुठे सॅलरी वेजेस? सॅलरी वेजेस कुठे आहे? हे काय? 2 सॅलरीज अँड वेजेस. देन परचेसेस, कुठं कुठं घ्यायचं? ट्रेडिंगला, ओपनिंग स्टॉकच्या खाली, इनरला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे. परचेसेस, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, परचेसेस इनर. त्याच्या खाली काय लिहायचं असतं? परचेसेसच्या खाली काय? लेस काय? लेस रिटर्न. परचेसेसच्या खाली लेस रिटर्न.
सन्ड्री डेटर्स दोन ॲडजस्टमेंट्स आहेत. काय आणि सन्ड्री डेटर्स कडे टाकू असे कुठे फर्निचर फिक्चरच्या खाली नाही, कॅश इन हँडच्या खाली. आणि सन्ड्री डेटर्सला कुठे द्या कॅश इन हँड, मग ते मध्ये लिहायचं. 4 लाईन हा वरती मिनिमम 4 लाईन्स, मिनिमम 4 लाईन्स सन्ड्री डेटर्ससाठी ब्लॉक करा. सन्ड्री डेटर्स इनरला मिनिमम 4 लाईन्स ब्लॉक. सन्ड्री डेटर्स आणि मिनिमम 4 लाईन ब्लॉक. 4 लाईन मोजून 4 लाईन घे. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी सीधा प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस इनर आउटर इनर प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनर प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनर लँड अँड बिल्डिंग सीधा काय बघ श्रेया कंप्लीट करू. 19,000 आहे का काय लिहिते हां तरी तुझं कॉमा सेपरेटर दिलं बरं का तुला. पुढचं लँड अँड बिल्डिंग या काय प्रॉब्लेम आहे, काहीही प्रॉब्लेम नाही हेच सांगायचं आहे. प्रयत्न केलाच नाही तर कसं जमेल. लँड अँड बिल्डिंग नंतर कॅरेज इनवर्ड कुठे ईशा हा अनिश सिद्धांत कॅरेज इनवर्ड श्रेया आर्य ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड लेस रिटर्नच्या खाली 2 बरोबर आहे. बेस तसं ठेवायचं 2 कॅरेज इनवर्ड. गुडविल गुडविल कुठे असेट इनर आउटर आउटर गुडविल आउटर कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग डेबिट गुडविल असेट. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन expense profit and loss expense profit and loss profit and loss expense provident fund contribution profit and loss to provident fund contribution. ॲडव्हर्टाइजमेंट चला ही ॲडजस्टमेंट तुम्हीच करायची आणि मला सांगायची. अमाऊंट नाही आहे 4,800 अमाऊंट आहे ॲडव्हर्टाइजमेंटची. इथे लिहून टाकूया चला 4,800. काय आहे याच्यात, काय करायचं आहे आपल्याला, मीटर टाकायचं आहे. मीटर कसं टाकायचा, मीटरने आपल्याला काय मिळणार, पहिलं PPP मिळणार. व्हॉट इज PPP, प्रीपेड पिरियड. आणि त्यानंतर आपल्याला मिळणार प्रीपेड अमाऊंट. 1 एप्रिलला माझा मीटर स्टार्ट झाला, 31 मार्चला संपला. आता 1 ऑक्टोबर म्हणजे इथं कुठेतरी 1 ऑक्टोबरला स्टार्ट झाला. किती वर्षाचा ॲडव्हर्टाइजमेंट करतोय आपण, 3. इथून 3 इयर्स. 3 इयर्स मीन्स हाऊ मेनी मंथ्स, 36 मंथ्स. 1 ऑक्टोबर टू 31 मार्च किती महिने होतात, 6 मंथ्स. आउट ऑफ दिस 36 मंथ्स किती महिने आपण युटिलाइज केले, म्हणजे याच्यातनं मी हे महिने मायनस करणार आणि इथं लिहिणार. दिस बिकम्स माय टेन्युअर, दॅट इज PPP. मग आता PPA कसं काढणार आपण, PPA काढणार, ही जी अमाऊंट आहे 4,800 मल्टिप्लाइड बाय PPP म्हणजेच 30/36. काय आहे, इकडं लक्ष, काय करतोय मी, हे
आता हे डिव्हिजन करायचे. 6 5 जा 30 अँड 6 6 जा अगेन 6 1 जा. आहे का डिव्हिजन होते का डायरेक्ट? वेट 6 1 जा इंटू किती? कशी डिव्हिजन करणार? 6 6 8 जा 800 into 5 is equal to 4000. But what is this? PPA. हा PPA काढला आपण. What is PPA? Prepaid amount. Prepaid amount किती आहे? 4000. आता ही ॲडजस्टमेंट लगेच करायची. पहिले ॲडव्हर्टाइजमेंट कुठे रेकॉर्ड करू सांगा? प्रॉफिट अँड लॉस इनर 4800. प्रॉफिट अँड लॉस इनर 4800. चला मी डायरेक्ट तिथे येतो, दाखवतो तुम्हाला. हे बघा, इन दिस वे वी आर गोइंग टू शो इट. हे अशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. टू ॲडव्हर्टाइजमेंट 4800 लेस प्रीपेड 4000 आउटरला 800. याचा सेकंड इफेक्ट कुठे होणार? असेटला. याचा सेकंड इफेक्ट असेट. याचा सेकंड इफेक्ट असेटला येणार. काय लिहिणार? प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. द सेकंड इफेक्ट ऑफ दिस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कुठे रेकॉर्ड करणार? असेटला. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेट. Provident fund investment. Shares in B Limited. This also is an investment asset. This also is an investment. Shares in B Limited म्हणजे कंपनीचं नाव आहे. A B C. B is the name of the company. Shares in B Limited. Shares in B Limited. झालं. डेबिट साईड इज ओव्हर. सगळं पोस्टिंग झालं. क्रेडिट साईडला चला. सेल्स स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ट्रेडिंग क्रेडिट. सेल्स ट्रेडिंग क्रेडिट. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय सेल्स. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन इनरला लेस रिटर्न. सेल्स इनरला लेस रिटर्न. चल भाऊ पटपट. घरनं येताना व्हिडिओ बघून ये. म्हणजे तू यांच्याबरोबर येशील. सेल्स लेस क्रेडिट लेस. हे बघा लेस रिटर्न. हे आत्ता तुम्ही डॅश करू नका. आत्ता तसंच राहू दे, नंतर आपण त्याला डॅश करू. सेल्स इन दिस वे. हे अशा पद्धतीने करणार आपण. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स कुठे जाणार? लायबिलिटी. कॅपिटलला कमीत कमी 4 लाईन सोडा, 8 लाईन सोडा. कॅपिटलसाठी 8 लाईन सोडा, मग सन्ड्री क्रेडिटर्स. कॅपिटल्सला 8 लाईन सोडा, मग सन्ड्री क्रेडिटर्स. दॅन सन्ड्री क्रेडिटर्स. डिव्हिडंड रिसिव्ड इज अन इन्कम. मी ते कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस. माझा प्रॉफिट अँड लॉस इथं बॅड डेटपासून सुरुवात झाली. त्याच्या खाली एक लाईन सोडून आफ्टर लिव्हिंग 1 लाईन फॉर ग्रॉस प्रॉफिट वी कॅन रेकॉर्ड बाय डिव्हिडंड रिसिव्ड. बाय डिव्हिडंड रिसिव्ड. हे प्रॉफिट अँड लॉसला येणार. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. डेबिट नाही आहे, क्रेडिटला लिहितोय. इथं दाखवतोय मी. बाय डिव्हिडंड रिसिव्ड. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्ट. प्रॉव्हिडंट फंड ओके. अमाऊंट किती आहे? हो अच्छा 17,500. ती खाली गेली चुकून. आणि इंटरेस्ट ऑन पी एफ इन्व्हेस्टमेंट इज दिस. ओके 17,500 इज प्रॉव्हिडंट फंड. व्हॉट इज प्रॉव्हिडंट फंड? इज लायबिलिटी.
लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा. लायबिलिटी प्रॉव्हिडंट फंड, मगची लायबिलिटी होती सनरी क्रेडिटर्स, त्याच्या खाली सनरी क्रेडिटर्सच्या खाली प्रॉव्हिडंट फंड 17,500 आउटर, त्याला ॲडजस्टमेंट नसतेच. येस, व्हेरी गुड. इनर याला इंटरनल ॲडजस्टमेंट आहे, एक्सप्रेस ॲडजस्टमेंट नसते. पण हे जे इंटरेस्ट आहे दॅट वी आर गोइंग टू ॲड इन टू दिस प्रॉव्हिडंट फंड. सो व्हॉट वी विल डू, हे आपण इनरला लिहिणार. राईट टू द इनर कॉलम. इनरला घ्या, आउटरला लिहिला असाल तर त्याला इनरला घेऊन या आणि लगेच त्याच्या खाली इंटरेस्ट ॲड करून टाका. ॲड इंटरेस्ट 1250. चला ही खचरपचर काढून टाकू. इंटरेस्ट ॲड करा. ॲड इंटरेस्ट प्रॉव्हिडंट फंडमध्ये ॲड इंटरेस्ट. प्रॉव्हिडंट फंडमध्ये ॲड इंटरेस्ट आउटरला घेऊन या दोघांची टोटल आउटरला. पहिले प्रॉव्हिडंट फंड 17,500, नेक्स्ट ॲड इंटरेस्ट 1250 अँड टोटल आउटरला 18,750. चेक करा. आणि आता कॅपिटल रेकॉर्ड करा. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असं आहे ते. कॅपिटल रेकॉर्ड करा. लायबिलिटीला कॅपिटल रेकॉर्ड करा. इनरला 4 लाईन्समध्ये ब्लँक सोडा. ॲटलिस्ट 4 लाईन्स सोडा मध्ये. आलं? डन. पोस्टिंग इज ओव्हर. कॅपिटल इनरला लिही ना. रामदेव कॅपिटल, महादेव कॅपिटल. फक्त एका खाली एक नाही लिहायचे, 4 लाईन सोडायचे आहेत मध्ये. पहिले रामदेव कॅपिटल, 4 लाईन सोडलं, महादेव कॅपिटल. लाईक दिस. रामदेव कॅपिटल, महादेव कॅपिटल. मध्ये 4 लाईन सोडा. क्रेडिटर्स, हां क्रेडिटर्स इनरला. आपण आउटरला घेतलेत का? इनरलाच घेतलेत कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे, डिस्काउंट आहे ना त्याच्यावर. चला एकदा चेक करा आपलं पोस्टिंग. एकदा पहिले हे चेक करा, त्याच्या खाली काय आहे का चेक करूया. कॅश इन हँड, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट, प्रॉव्हिडंट फंड, ॲड इंटरेस्ट. चेक करा तुमचं आणि माझं बरोबर आहे ना. बॅलन्स शीट चेक करा. सगळी जो आपण जी पोस्ट केली ती सगळी करेक्ट आहे का चेक करा. चेक युअर बॅलन्स शीट अँड माय बॅलन्स शीट. गुडविल, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, शेअर्स इन बी लिमिटेड, सनडी डेटर्सला 4 ॲडजस्टमेंट, सरी जागा, फिक्चर्स, लँड अँड बिल्डिंग. सिमिलरली प्रॉफिट अँड लॉस अँड ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस करूया. चेक करा. ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस चेक करा. पुढचा पार्ट दाखवतो. बरोबर आहे इथपर्यंत? हे घ्या सेकंड पार्ट ऑफ माझं खालचं पेज. एव्हरीथिंग इज ऑल राईट? चलो ॲडजस्टमेंट्स वन बाय वन. स्टॉक ऑन हँड, क्लोजिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड करणार? ट्रेडिंग क्रेडिट साईड घ्या. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग क्रेडिट साईड. 1-2 लाईन मध्ये सोडा. 3 लाईन सोडल्या 2च लाईन सुटतील, जास्त लाईन सुटणार नाही. मिनिमम 2 लाईन सोडा मध्ये. and then closing stock, 2 lines in between. Leela, second effect. Ishan, second effect. Shreya,
सेकंड इफेक्ट ॲडजस्टमेंट सुरू झाली. सिद्धार्थ असेट बॅलन्स शीटला असेट कुठे खालच्या साईडला घ्या. क्लोजिंग स्टॉक असेट क्लोजिंग स्टॉक असेट. सेकंड इफेक्ट असेट प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली असेटला असेट प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली सगळ्यात खाली लिहून टाक. चल जे असेल ते. नेक्स्ट 2000 पेड ड्युरिंग द इयर ॲज अ बिल्डिंग रिपेअर्स. म्हणजे आपण हे काय करणार, ते बिल्डिंगमध्ये पडलं आहे ते काढून टाकणार आणि रिपेअर्स म्हणून रेकॉर्ड करणार. चलो मी आता कुठे येणार, ऑब्विसली मला काय काय करावं लागेल, घ्या वरच्या साईडला लेस रिपेअर्स. आणि याच्यावर डिप्रिसिएशन नाही आहे का, आहे नाही आहे. लकीली हाऊ लकी वी आर. मग डिप्रिसिएशनच नाही अख्ख्या ह्याच्यात. गुड, लेट इट बी, नो प्रॉब्लेम. चला लेस रिपेअर्स 2000 आउटरला घेऊन टाकलं मी. लेस रिपेअर्स कारण त्याच्यावर डिप्रिसिएशन नाही. लेस रिपेअर्स. आणि याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस. काय लिहिणार, येस घ्या. टू रिपेअर्स नुसतं लिहिलं तरी चालेल किंवा टू बिल्डिंग रिपेअर्स लिहिलं तरी चालेल. बिल्डिंग रिपेअर लिहिलं तरी चालेल, टू रिपेअर्स लिहिलं तरी चालेल. प्रॉफिट अँड लॉस. नेक्स्ट स्टॉक ऑफ स्टेशनरी. मग अशीच आपण बोललो स्टेशनरीमधनं मायनस. आपण जागा सोडली आहे बघा इथं ओव्हर हिअर. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी. आणि हे ॲड नाही करणार आहे, लेस करणार आहे. सेकंड इफेक्ट असेटला खालच्या साईडला स्टॉक ऑफ स्टेशनरी. क्लोजिंग स्टॉकच्या खाली असेटला क्लोजिंग स्टॉकच्या खाली स्टॉक ऑफ स्टेशनरी. क्लोजिंग स्टॉकच्या खाली स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक ऑफ स्टेशनरी. मेंटेन RTD ॲट द रेट ऑफ 5% ऑन डेटर्स. चला डेटर्सला या. डेटर्सला पहिले याच्यावरती 5% कॅल्क्युलेट करा. कसं कॅल्क्युलेट करतात रे अनिश 5%, आम्हाला सांग जरा. या सगळ्यांना कोणाला काही येत नाही, तू सांग कसं करतात कॅल्क्युलेट 5%. हां काय अनिश, हे सर आपला सिद्धार्थ 5% कसं कॅल्क्युलेट करायचं. हां हां बोला काय करू, बोला श्रेया कसं कॅल्क्युलेट करू 5%. काय रे अनिश. 41,500 मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन 100. 2 झिरो गेले. 415 इंटू 5 म्हणजे 5% येणार. 415 मल्टिप्लाइड बाय 5 की तुझं 5% निघणार किती. 20 घ्या 2075. नुसतं लिहून घेतलं तर तुम्हाला येणार नाही, तुम्ही कॅल्क्युलेट घरी जाऊन करायला हवं. 5% सुद्धा कॅल्क्युलेट करता येत नाही आहेत अनिश. प्लीज घरी जाऊन त्याच्यावर काम कर. कसं कळलं का काय केलं मी. काय अनिश काय केलं. कसं केलं बाबा. आता काय करायचं, याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला. थांबा डिस्काउंटच्या आधी. अरे कुठे गेलं, वरती पाहिजे, इथं नाही येणार. कुठे येणार, बॅड डेट्सला. सॉरी माय मिस्टेक. चलो पहिले माझ्या बॅड डेट्स इथे आहेत, हे घ्या त्याच्यात ॲड करून टाका. ॲड न्यू RTD. ह्या दोघांची टोटल करा, आउटरला घेऊन या. ह्या दोघांची टोटल आउटरला घेऊन या.
ॲड न्यू ऑलरेडी 2075 आउटरला एवढे. डन. नेक्स्ट पुढचं रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स दोघांवर 3 आणि 4% कॅल्क्युलेट. आता 3% कसं कॅल्क्युलेट करणार? तुम्ही मी रोज छळणार बाबा, बेटर आहे तू प्रिपेअर करून ये. 3% कसं कॅल्क्युलेट करणार सिद्धांत? किती आहे डेटर्स, कुठल्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट करू? या अमाऊंटवर. ओ इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट नाव. याच्या 3% म्हणजे 39,425 मल्टिप्लाइड बाय 3 डिवायडेड बाय 100. मग कसं करणार हे? मग पहिले आता हे स्ट्रेट फॉरवर्ड मल्टिप्लाय करून घ्या आणि त्याला नंतर डिवाइड करू 100नी, म्हणजे फ्रॅक्शन्समध्ये आन्सर येणार आहेत. ही डिव्हिजनच मल्टिप्लिकेशन करा, हे यानी याला मल्टिप्लाय करा आणि मग 100नी डिवाइड करा. कर बाबा, कॅल्क्युलेशन कर. रेडीमेड कोण देणार तुला? मल्टिप्लिकेशन कर. 39,425 इंटू 3. वन थाउजंड काय कुठे लिहू? 1183 येत आहे माझं, तुमचं चेक करा. बरोबर आहे 1183. लिहा लेस डिस्काउंट. काय राजवीर काय आलं? आता जे फ्रॅक्शनल आन्सर आलं ते मी काढून टाकलंय, ते जे फ्रॅक्शन्समध्ये आहेत ते. यात किती येतात फ्रॅक्शन्स? ओनली 1. येतच नाही आहे फ्रॅक्शनमध्ये. येत आहे 0.75 आहे ना, म्हणजे 0.75 म्हणजे ॲक्च्युली 1182.75 आहे. मग हे जे फ्रॅक्शन्स आहेत इज मोर दॅन 5. सो वी विल कन्वर्ट, वी विल ॲड 1 ॲडिशनल नंबर इंटू दिस लास्ट डिजिट. सो इट विल बी 1183. हे असं का केलं? कारण हे मोर दॅन 5 आहे. हे जे डिजिट आहे ना, नेक्स्ट डिजिट इज मोर दॅन 5. सो विल इन्क्रीज दिस नंबर बाय 1. मायनस करून आउटरला आला. आता याचा डिस्काउंट कुठे रेकॉर्ड करणार? डिस्काउंट वी आर गोइंग टू रेकॉर्ड प्रॉफिट अँड लॉस. रिपेअर्सच्या खाली 2 डिस्काउंट. रिपेअर्सच्या खाली 2 डिस्काउंट किंवा डिस्काउंट. हा डिस्काउंट अलाव आहे का डिस्काउंट रिसीव आहे? दिस इज डिस्काउंट अलाव. दिस इज डिस्काउंट अलाव. हा डिस्काउंट अलाव आहे. सो अलाव करा डिस्काउंट. डिस्काउंट अलाव 2 डिस्काउंट अलाव. नेक्स्ट आता सेम थिंग क्रेडिटर्सवर करा. क्रेडिटर्सवर किती पर्सेंट आहे? 4%. 4% करा याच्यावर इंटू 4/100 म्हणजे 1010 गेलो. 335 मल्टिप्लाइड बाय 4 1340 घ्या. लेस डिस्काउंट 1340. आउटरला 32,160. 1340 आउटरला 32,160. परत एकदा रिमाइंड करतो, अराउंड 15 जून आपली पहिली टेस्ट येणार आहे इकॉनॉमिक्सची. अराउंड 15 जून. आज सांगतोय तुम्हाला चॅप्टर 2 असणार आहे. चॅप्टर 1 and 2 40 मार्क्सची टेस्ट असणार. 8 मार्क्सचा 1 क्वेश्चन आणि बाकी सगळे क्वेश्चन्स वेगवेगळे व्हरायटी. आजपासून तयारीला लागा. नथिंग लेस दॅन 32चा स्कोर. 32 मीन्स 80%. पहिले 2 चॅप्टर. पहिल्या 2 चॅप्टरमध्ये कुठल्याही परिस्थितीत 32च्या खालचा स्कोरच नाही पाहिजे आपल्याला ना. कारण पेरेंटकडे जाणार आहे. पेरेंटकडे रिझल्ट जाणार आहे डायरेक्ट आणि पेरेंट्स तुम्हाला सांगणार तुमचा परफॉर्मन्स कसा आहे. मी सांगणार नाही.
मी फक्त डिस्कस करणार पेपर दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये. बाकी रिझल्ट तुम्हाला पेरेंट्स सांगतील काय आहेत, कसं आहे बाबा, म्हणजे खरं तर झापडतील. चलो नेक्स्ट. आता क्रेडिटर्सचा डिस्काउंट आपण कुठे घेतो? वेअर वी पोस्ट क्रेडिटर्स डिस्काउंट. क्रेडिटर्सचा डिस्काउंट कुठं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्या. डिस्काउंट रिसिव्ड, हा डिस्काउंट रिसिव्ह असतो. क्रेडिटर्सचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट, डेटर्सचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. रूल ऑफ डिक. पण तो असा इथं आपल्याला नाही अप्लाय करता येत, तो नीट समजून घ्यावा लागतो. डेबिट लक्षात ठेवायचं, क्रेडिट लक्षात ठेवायचं. क्रेडिटरमध्ये CR आहे म्हणून तो क्रेडिटला, डेटरमध्ये DR आहे म्हणून तो डेबिटला. नेक्स्ट, यूज अनयूज गुड्स ऑफ ₹2000 वेर डिस्ट्रॉयड बाय फायर. पहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला या, पहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इथं मध्ये जी जागा आहे ती बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. बाय गुड्स डिस्ट्रॉयड, नुसतं बाय गुड्स डिस्ट्रॉयड लिहिलं तरी चालेल. बाय गुड्स डिस्ट्रॉयड जागा नसेल तर नुसतं बाय गुड्स डिस्ट्रॉयड. 2000. सेकंड इफेक्ट कुठे? बरं, याचा इन्शुरन्स आहे का? नाही, क्लिअर कट दिला आहे इन्शुरन्स. जर इन्शुरन्स असता अँड इन्शुरन्स क्लेम इज 1500, काय करणार? झालं, तुझं सांगून झालं. असेटला काय लिहिणार? इन्शुरन्स क्लेम 1500. आणि किती किती आहे? सगळं समोर तर आहे. हे काय सगळं समोर आहे? रॉंग. मग किती आहे? हाऊ मच? 500. 500चं काय करणार? प्रॉफिट अँड लॉसला काय लिहिणार? लॉस बाय फायर. मग आता इन्शुरन्स नाही आहे तर मग काय लिहिणार? एंटायर लॉस आहे. चलो कुठे लिहूया? प्रॉफिट अँड लॉसला घ्या, टू लॉस बाय फायर. आता एंटायर इन्शुरन्स नाही आहे ना. इन्शुरन्स असेल तर 3 इफेक्ट होणार. एक ट्रेडिंगला, एक बॅलन्स शीटला आणि एक प्रॉफिट अँड लॉसला. 3 इफेक्ट. इन्शुरन्स असेल तर 3 इफेक्ट, नाही तर 2. म्हणून तुझं चुकत होतं ना. हां, आलं लक्षात. चला, समजतंय काहीतरी. लिहिलं का? टू लॉस बाय फायर. डन. चलो ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. लेट अस क्लोज ट्रेडिंग अकाउंट. इथं बघा, इथं काही नाही आहे. डॅश करा आणि आउटरला घेऊन या. इथं काही नाही आहे, डॅश करा आणि आउटरला घेऊन या. आणि क्रेडिटची टोटल करा. क्रेडिटची टोटल 174,500. कुठून आणले 2? त्यातनं डेबिटची टोटल मायनस करा म्हणजे जीपी निघेल. मी हे मायनस केला. ग्रॉस प्रॉफिट 6502 टू ग्रॉस प्रॉफिट. घरी जाऊन चेक करा तो ग्रॉस प्रॉफिट बरोबर आहे ना. घरी जाऊन चेक करा ग्रॉस प्रॉफिट बरोबर आहे ना. 6502,002 बरोबर आहे का? तो इकडे करा. ब्रॉड डाऊन, कॅरेट डाऊन दोन्ही करा. इथं कॅरेट डाऊन, इथं ब्रॉड डाऊन. प्रॉफिट लॉस क्लोज करा. 7342 70,342. त्यातनं डेबिटची टोटल मायनस करा. दॅट विल बी 48,334. आत्ता माझ्याकडनं नेट प्रॉफिट घ्या, घरी जाऊन चेक करा. बरं, रेशो काय दिला आहे? व्हॉट इज अ रेशो गिवन टू अस? 2:1. मग आता आपल्याला हा 2:1 मध्ये डिव्हाइड करायचा आहे. वी हॅव टू डिव्हाइड दिस इंटू 2:1. चला घ्या.
रेडीमेड मी आन्सर दिलेली आहेत, घरी जाऊन चेक करा. रेडीमेड आन्सर्स दिले आहेत, घरी जाऊन चेक करा. जस्ट टू सेव्ह अवर टाइम. दॅट डज नॉट मीन यू शुड अवॉइड दिस. नाही तर उद्यापासून मी हे तुम्हाला घरी क्लोज करायला लावेन आणि मग अनुष्का विसरून येईल. रणवीर तर बघणार पण नाही. सेकंड इफेक्ट, कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड करा आणि आता कॅपिटल आउटरला घेऊन या. कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड करा आणि आउटरला घेऊन या, कारण काही उरलेलंच नाही. एव्हरीथिंग इज ओव्हर. आता बॅलन्स शीटची टोटल पाहिजे तर मी तुम्हाला देतो. आत्ता घरी जाऊन चेक करा. 2,19,244. खरंच ऑनेस्टली सांगायचं, किती जण जाऊन चेक करतो? नन ऑफ यू. म्हणजे तुम्ही मला असं फ्रॉम करताय, सर हे आम्हाला घरी द्या, आम्ही घरी करतो. कारण हे तुम्ही, मी इथं दिलं ना, आता तुम्ही काही करतच नाही. घर म्हटलं की संपलं, खलास. जे आहे ते इथं. व्हिडिओज तरी बघितलेत का? काय राजवीर, तुला मी जे काय दिले ते बघितले का? फक्त एक. हां, म्हणून बघायचंच नाही. हां, तेच तर सांगतोय मी. परत एकदा घरी बसून ते करा ना सॉल्व. बघा येत आहेत की नाहीत. तुला दिसत आहेत का रे व्हिडिओ? मग घरी जाऊन बघतो का तू, ते करतो का ते? मग अजून काय येत नाही? तुला दिसत आहेत का? तू जॉईनच नाही केला ग्रुप. कधी? मी काय मुहूर्त काढून देऊ? मस्त आपण पंचांग काढूया मुहूर्त. का मी घरी येऊन करू ग्रुप? इमिजिएटली ग्रुपला जॉईन कर. ईशान व्हिडिओ बघतोय की घरी जाऊन लगेच सॉल्व करायचे ते. हां, दिसतंय. लगेच कळतं आम्हाला तुम्ही घरी करता का नाही. चलो, लेट अस गो टू ओसी. तू किती वाजता येणार आहे? हां, हां. मला हेनरी फेवलचं पहिलं प्रिन्सिपल सांगा. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ हेनरी फेवल, डिव्हिजन ऑफ वर्क. व्हॉट इज मीन बाय डिव्हिजन ऑफ वर्क? व्हॉट इज मीन बाय डिव्हिजन ऑफ वर्क? डिवाइड करायचं काम. एकच काम डिवाइड करायचं डिफरंट पीपल्समध्ये. ओके, वाय? एफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि त्यांनी होणार काय आहे? डिव्हिजन केल्यामुळे होणार काय? स्पेशलायझेशन. वर्ड इज स्पेशलायझेशन. एव्हरी वन इज गोइंग टू बिकम एक्सपर्ट. एव्हरी वन इज गोइंग टू बिकम एक्सपर्ट. तेच काम करून तो एक्सपर्ट होतो. हे 4 पॉईंट तुमच्या डिव्हिजन ऑफ वर्कमध्ये आले पाहिजेत. दीज आर द 4 पॉईंट्स. नेक्स्ट, सेकंड प्रिन्सिपल, authority and responsibility. Yes, tell me, what is it? Authority means what? Yes, delegate करण्याची किंवा लोकांना काम तुमच्या वतीने करून द्यायची परमिशन आहे, म्हणजे authority. Yes, power. Authority means power. Power to take decision is authority. And what is responsibility?
Responsible for the work given. Responsible and subordinate, sir. काय 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 Responsible for the work given to the worker. अकाउंटेबिलिटी ऑफ अ वर्क डन अगेन्स्ट अथॉरिटी, दॅट इज अकाउंटेबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे येस. मग आता पुढचं नेक्स्ट Discipline. डिसिप्लिन. काय राजवीर डिसिप्लिन नाही रे बाबा, डिसिप्लिन तुला शिकायला लागेल. हे प्रिन्सिपल आहे ना, काय सांगतं माहिती आहे का, जर क्लास 10:30 वाजता असेल तर तुम्ही 10:25ला इथं पाहिजे आणि 10:30ला क्लास सुरू करायला पाहिजे. आपला क्लास सुरू होतोय 10:35ला. 5 मिनटं गेले ना तुमच्या प्रत्येकाचे, किती झाले बघा. इट्स नॉट करेक्ट. दॅट इज डिसिप्लिन. आणि हे सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. हे ऑर्गनायझेशनमध्ये पण 9 वाजता ऑफिस चालू तर लोक 9:15पर्यंत ऑफिसमध्ये येतात, किंवा 9 वाजता आहे म्हणजे 9पर्यंत पोचायचं आहे, अशी कन्सेप्ट आहे. नाही 9ला काम चालू करायचं आहे. डिसिप्लिन. आणि हे सगळ्यांनी फॉलो करायचं आहे. पार ओनर्स बिनर्स जे कंपनीचे आहेत त्यांनी सुद्धा 9 वाजता यायचं आहे. ओनर आहे म्हणून 11 वाजता नाही चालायचं. होणार काय. डिसिप्लिन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डिसिप्लिन. फॉलोइंग रूल्स अँड रेग्युलेशन्स इज डिसिप्लिन. म्हणून मी ही प्रिन्सिपल लिहायची कशी आहे ते तुम्हाला सांगतोय. पहिलं डिसिप्लिन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय. बुक कुठे आहे तुझं. हां, तू स्वतःला आणलं हेच खूप झालं ग. विसरली तो पण. कोण विसरला होता मगाशी अजून. हां चलो नेक्स्ट. व्हॉट इज मीन बाय डिसिप्लिन. Following rules and regulations is called as discipline. This is very important in an organization. Following rules and regulation. मग हे प्रिन्सिपल काय सांगतं की सगळ्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणे, असं हे प्रिन्सिपल आहे. कसं लिहायचं आहे मी तुम्हाला शिकवतोय. प्रिन्सिपल कशी लिहायची, की डिसिप्लिन म्हणजे काय, की हे प्रिन्सिपल काय सांगतं की दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू ऑल. किंवा हे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे सगळ्यांना ॲप्लिकेबल आहेत. Everyone, including employees and top management as well. Everyone should follow rules and regulations. This is the principle. आणि हे केल्याने होणार काय, that is another part of this principle. काय होणार, goals, organizational goals achieve होणार आहेत because of this rules and regulations follow केलं की. so very easy to express. पुढचं पटापट. आता मी तुम्हाला ट्रिक्स सांगितले. रेस्ट ऑफ द प्रिन्सिपल्स तुम्ही घरी तयार करायचे आहेत. आणि मला एक आता हळूहळू मी रोज अदनमधनं तुम्हाला अशी प्रिन्सिपल्स विचारता येणार. फक्त आता मला नावं हवी आहेत. युनिटी ऑफ कमांड, युनिटी ऑफ डायरेक्शन, नंतर नेक्स्ट स्केलर चेन, रेम्युनरेशन, ऑर्डर, स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. टोटल 14 प्रिन्सिपल्स आहेत. त्यानंतर आपण FW टेलर स्टार्ट केलं, राईट. हार्मनी नॉट डिस्कॉर्ड. हार्मनी म्हणजे काय, मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं हार्मनीचं. म्हणजे काय, हार्मनी म्हणजे काय, मी काय पाहिजे नाही विचारत. टीमवर्क नाही, ते इस्प्रिट डिकॉर्ड आहे. इस्प्रिट डिकॉर्ड म्हणजे टीमवर्क. हार्मनी, कॉन्फ्लिक्ट हा त्याचा रिझल्ट आहे. मधुरता म्हणजे काय, सगळेजण एका स्वरात बोलले पाहिजेत. दॅट इज हार्मनी. आणि एंटायर ऑर्गनायझेशन एकाच लँग्वेजमध्ये सगळेजण एकच काय वर्ड म्हणा किंवा जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते एव्हरी शुड बी नोईंग अँड एव्हरी शुड बी ट्राईंग टू अचीव दॅट ऑब्जेक्टिव्ह इज हार्मनी. हार्मनी कुणामध्ये पाहिजे, मॅनेजमेंट आणि सबऑर्डिनेट्स किंवा मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई, वर्कर्स अँड मॅनेजमेंट. आणि 2 सबऑर्डिनेट्समध्ये सुद्धा हार्मनी पाहिजे. सुपेरियर सबऑर्डिनेट याच्यामध्ये हार्मनी पाहिजे. बघा मी एकाचं 4 करून सांगितलं. दिस इज OC. एक एवढंच तुम्हाला कळलं, लिहा 4 गोष्टी प्रत्येकाच्या. दिस इज हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह युअर रायटिंग. इन OC मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर लिहायचं आहे. आता पुढे डिस्कॉर्ड म्हणजे काय, कर्कशपणा. एक्झाम्पल काय सांगितलं होतं मी, कॉन्फ्लिक्ट्स.
Bad work environment. म्हणजे बघा सगळे 100 व्हायलिनिस्ट कोणी घेतले ते 100 व्हायलिनिस्ट. आपण व्हायलिन काहीतरी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे, सैराट, अजय अतुल, 100 नाही 500, त्यातला एक जण फक्त काहीतरी विचित्र वाजवतोय. दॅट इज कॉल्ड ॲज डिस्कॉर्ड. डिस्कॉर्ड. एक जरी एम्प्लॉई ऑर्गनायझेशनमधला काहीतरी विचित्र बोलायला लागला तर त्याला काय म्हणणार, डिस्कॉर्ड. पण ते नको आहे, नॉट अ डिस्कॉर्ड. डिस्कॉर्ड नको आहे. काय पाहिजे, हार्मनी पाहिजे. सो आपण लास्ट टाइम हे कव्हर केलं होतं, राईट. मेंटल रिव्होल्युशन काय आहे, व्हॉट इज मेंटल रिव्होल्युशन. रिव्होल्युशन म्हणजे काय, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन तुम्ही स्टँडर्ड 9 किंवा 10th केली असेल किंवा 8th. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन कुठे घडली होती, झाली का नाही इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. हां कुठे, UK. UK इंडस्ट्रियल रिव्होल्युशन घडली. रेव्होल्युशन म्हणजे काय, मुवमेंट. मग ती मुवमेंट करायचे, मेंटल रिव्होल्युशन घडवून आणायचे. म्हणजे लोकांचं जे थिंकिंग प्रोसेस आहे दॅट इज टू बी चेंज, ती चेंज करायचे म्हणजे मेंटल रिव्होल्युशन करायची. आणि कोणी करायची ही, वर्कर्सनी स्वतः मॅनेजमेंटनी ही रेव्होल्युशन घडवून आणायची आहे. मॅनेजमेंटनी वर्कर्सच्या सायकीवरती थोडंसं काहीतरी इफेक्ट होईल असं काहीतरी करायचं आहे. कसं करणार, तर ते जे काम करतायत ते ऑब्झर्व करायचं आहे, ते बरोबर करतायत का नाही ते शोधून काढायचं. व्हॉट इज द बेस्ट वे ऑफ डुईंग थिंग्स, दॅट इज व्हॉट इज द बेस्ट मेथड ऑफ डुईंग थिंग्स, ते त्यांना सांगायचं आहे. आणि मग ऑब्झर्व करायचं आहे की ते करतायत की नाहीत. अशा पद्धतीने मेंटल रिव्होल्युशन घडवून आणणार. आपण हे कव्हर केलं होतं का, कोऑपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम, हे पण झालं होतं नाही. व्हॉट इज, हां अरे सर आम्हाला तर माहिती आहे ना हो परीक्षेत कोऑपरेशन कसं करायचं. हां झालं होतं ना, तेच तर सांगते. सांगितलं होतं परीक्षेतलंच सांगितलं होतं. परीक्षेत एकमेकांना ओळखत नसलात ना तरी कोऑपरेशन, अरे हे बाय हे असं अंतर आहे नाही किती काय 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 ॲन्सर काय एकच आहे. तुम्ही कोड लँग्वेज सगळं तुम्हाला जमतं. दॅट इज कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजे काय, हेल्पिंग इच अदर, दॅट इज कोऑपरेशन. आणि इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे काय, माझं मी मला माहीत नाही असे काय असतात बघा की तुम्हाला हेल्प करत नाही. एक्झाममध्ये काय खडूस आहे यार, काय सांगतच नाही आहे असं तुम्ही म्हणता की नॉट इंडिव्हिज्युअलिझम, नको आहे इंडिव्हिज्युअलिझम, आम्हाला हेल्पिंग हवं आहे. बोर्डाच्या एक्झाममध्ये पण थोडंसं हे असं चालणार आहे. पण प्लीज तुम्ही इंडिव्हिज्युअलिझम तिथं फॉलो करा प्लीज. कारण 3 वर्षासाठी डिबार व्हा, नायदर बोर्ड नॉर युनिव्हर्सिटी. 3 वर्ष स्ट्रेट फॉरवर्ड डिबार. आणि जेल होते ती ॲडिशनल जेल आहे. जर तुम्ही आता, आणि यावर्षी भरपूर प्रॉब्लेम झालेले आहेत कारण आता CCTV झालेत. तुम्ही अंडर सर्व्हेलन्स असणार आहात. या असल्या भानगडीत अजिबात पडू नका. कोऑपरेशन करायचं आहे, एक्झाम पेपरच्या आधी करा. त्याला काय अडलं आहे ते समजावून सांगा, ओके, दॅट कोऑपरेशन इज अलाउड. पण हे असलं कोऑपरेशन नको. शिवाय इंडिव्हिज्युअलिझम, पॅडवर लिहिणं, कॉलरमधनं काहीतरी लपवून नेणं, ते काहीही इंडिव्हिज्युअलिझम नको आहे. कुठं काय सापडतं, बाप रे, माय गॉड. अरे हा एवढे कष्ट तुम्ही ते वाचून लिहिण्यामध्ये केलेत ना तर तुम्हाला जास्त व्यवस्थित येईल. सो हे असलं काही करायचं नाही. सो कोऑपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. येस अंशुल. This principle emphasizes on mutual cooperation between workforce, that is employees and management. अमंग एम्प्लॉईज सुद्धा कोऑपरेशन पाहिजे आणि मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईमध्ये सुद्धा कोऑपरेशन पाहिजे. नेक्स्ट. Due to cooperation, trust, team spirit, etc., internal competition will turn into healthy working environment. हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट कोऑपरेशनमुळे क्रिएट होतं. म्हणजे एखादा एम्प्लॉई जर आला नाही
तर त्याचं काम बाकीचे एम्प्लॉई वाटून घेऊन त्याचं काम संपून टाकतात. का? त्याचं काम आहे ना, तो करेल, उद्या आल्यानंतर करेल, तो बसेल एक्स्ट्रा, आम्ही नाही करणार. इज दिस अ कोऑपरेशन? नो, दिस काइंड ऑफ अ कोऑपरेशन इज नॉट रिक्वायर्ड. किंवा खरं तर हे कोऑपरेशन नाहीच आहे, हे इंडिव्हिज्युअलिझम आहे, अँड दॅट इज नॉट रिक्वायर्ड. Management should always consider the suggestions given by employees in decision making. डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये कसं काय कोऑपरेशन घेणार मॅनेजमेंट? तर एम्प्लॉईला विचारणार. एखादं मशीन बिघडलं आहे तर त्या वर्करलाच विचारायचं की अरे बाबा काय काय करता येईल रे याला. तो त्याला माहिती असतं बऱ्यापैकी, कारण डे अँड डे आउट तो तिथंच असतो. त्या मशीनचे नस अँड नस त्याला माहिती असते. सो ही नोज एव्हरीथिंग अबाउट इट. सो ही कॅन सजेस्ट सर्टन सजेशन्स की बाबा हे रिपेअर करायचं ना सर, बहुतेक याचा बेल्ट तुटला आहे. मग पहिले तो बेल्ट चेक करून बघा, पर्याच ते बरोबर असतो तो. म्हणजेच थोडक्यात एम्प्लॉईजना डिसिजन मेकिंगमध्ये इन्व्हॉल्व करून घेणे. नेक्स्ट, Employees should be treated as an इंटेग्रल पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन इन ऑल रिस्पेक्टमध्ये एम्प्लॉईज हे तुमचे इंटेग्रल पार्ट आहेत मॅनेजमेंटचे, असं अंडरस्टँड करून घेणं. At the same time, employees should resist themselves from going on strikes and making unnecessary demands from management. ॲट द सेम टाईम एम्प्लॉईजनी सुद्धा अननेसेसरी डिमांड करण्यात काही पॉईंट नाही आहे. They should treat each other as two pillars of organization. कोण दोन पिलर आहेत? एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट. म्हणजे ऑर्गनायझेशन ही कशावर डिपेंड आहे? दोन पिलर्सवर, 4 पिलर्सवर नाही. खरं तर 4 पिलर्सवर आहे. पुढे तुम्हाला अजून 2 पिलर्स समजतील. डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. मग अशी काय होतं? प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क होतं. आता हे काय आहे प्रिन्सिपल? म्हणजे तुम्ही वर्क समजलात, वर्क डिवाईड करायला. आता काय करायचं आहे? रिस्पॉन्सिबिलिटी डिवाईड करायची. मी तुम्हाला थोडीशी याची केस सांगतो, बॅकग्राऊंड सांगतो, मी तुम्हाला अंडरस्टँड होईल हे प्रिन्सिपल काय आहे. बघा, याच्या अंडर टोटल 8 फोरमन्स होते. त्याला सुपरवायझर म्हणतात हल्लीच्या याच्यात. पूर्वी फोरमन म्हणायचे. फोरमन काय करतात? वर्कर्सवर लक्ष ठेवतात. त्याला वर्करला दिलेलं काम तो करतोय का नाही हे फोरमनचं काम असायचं बघायचं. सो असे 8 फोरमन्स होते. त्या 8 फोरमन्सना त्यांनी 4 मध्ये डिवाईड केलं. 4 लोकांचं काम आहे प्लॅनिंग करणं, आणि 4 लोकांचं काम आहे हे जे प्लॅन केलं आहे हा इम्प्लिमेंट करणं. दिस इज हाऊ ही हॅज डिवायडेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ 8 पीपल इंटू 4. 4 लोक प्लॅनिंग करणार आणि 4 लोक डुईंग करणार, काम करणार. ॲक्च्युली म्हणजे काय काम करायचं हे 4 लोक ठरवणार, आणि बाकीचे लोक ते काम जे ठरवलं आहे ते काम होतं आहे की नाही ते ॲक्च्युली काम करून घेणार. असं डिव्हिजन केलं, याला म्हणतात डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. प्लॅनिंग अँड डुईंग असे 2 पार्ट केले. बरं, हे एवढं झालं. याच्यात प्रिन्सिपल काय आहे? व्हॉट इज द प्रिन्सिपल इन दिस? तो काय म्हणतोय की कुठलंही काम असू देत याचे 2 भाग करता येतात. त्याच्यात जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याचे तुम्ही ना 2 भाग करा. तुम्ही हे तुमच्यासाठी पण ॲप्लिकेबल आहे. ऑल दीज प्रिन्सिपल्स आर ॲप्लिकेबल टू यू ऑल्सो ॲज अ स्टुडंट. तुमचे जे काही आहे ना त्याचे 2 पार्ट करा. एक प्लॅनिंग आणि दुसरं एक्झिक्युशन. तुमचा सिलेबस आहे, एंटायर बुक आहे. प्लॅन करा ना साधारणपणे कधीपर्यंत तुम्ही काय कंप्लीट करणार, आणि एक्झिक्युशन सुरू करा. चेक करा तुमचं बरोबर त्या टायमात संपतंय का नाही. दिस इज प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. हे प्रिन्सिपल असं सांगतं की कुठलंही काम असू देत, कुठलंही घरातलं सुद्धा तुमचं काम असू देत, तुम्ही घरी कार्य वगैरे करता. कार्य म्हणजे काय? लग्न किंवा काय, आपल्याला तर लग्न माहिती. चला लग्न घेऊ. बघा तुमचे आई वडील, आता तुमचं लग्न करणार आहेत तुमचे आई वडील, करणार आहात ना लग्न? कारण हल्ली काय आहे, फॅन्सी आयडियाज आहेत मुलांच्या. आम्हाला काय लग्न काय करायचं नाही, आम्ही म्हणजे सुपर हिरो. अशा परिस्थिती आहेत. तर सपोज तुमच्या बहिणीचं म्हणा किंवा भावाचं लग्न ठरलं आहे,
तुमचे आईवडील काय करणार? पहिलं प्लॅनिंग करणार. बघा डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आपण वापरतो. प्लॅन करणार, कुठे लग्न करणार, कधी लग्न करणार, किती तारखेला लग्न, हे काय आहे? हे सगळं प्लॅनिंग. किती खर्च येणार, त्याप्रमाणे खर्च कुठून तुम्ही पैसे आणणार, दिस ऑल इज प्लॅनिंग. आणि हे सगळं झालं की मग एक्झिक्युशन. मग लागा कामाला. मग चला कुठल्या कार्यालयामध्ये जाणार, कुठलं कार्यालय बुक करणार, बुक करा, झालं, सुरुवात झाली. नंतर काय, आमंत्रणं पाठवा. मग मस्त प्री वेडिंग बिडिंग काय 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 करतात. बापरे, ते सगळं एक्झिक्युशनमध्ये आहे. म्हणजे कुठलीही काम असू देत, डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी कॅन बी अप्लाइड टू इट. मी प्रिन्सिपल काय सांगितलं बघा. आणि डिव्हिजनमध्ये काय, प्लॅनिंग अँड डुईंग, हा 2 पार्टमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी डिवाइड करायची. तुमच्याकडे जेवढी स्ट्रेंथ आहे, तुमच्याकडे जेवढे रिसोर्सेस आहेत, ते हाफ हाफमध्ये डिवाइड करा. हाफ हाफमध्ये डिवाइड करा. आणि प्लॅनिंग आणि डुईंग अशा 2 ॲक्टिव्हिटीज क्रिएट करा. दिस इज प्रिन्सिपल. हे असं कोणी तुम्हाला शिकवणार नाही, तुम्ही नुसते वाचून दाखवणार. पण ॲक्च्युली प्रिन्सिपल काय आहे हे तुम्हाला कळलं आहे का, ते तुम्हाला कळायला हवं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की प्रिन्सिपल काय आहे ॲक्च्युली. द प्रिन्सिपल इज दिस. एनी दिस थिंग कॅन बी डिव्हायडेड इंटू प्लॅनिंग अँड डुईंग. आणि प्लॅनिंग वेगळ्या लोकांनी करायचं आहे, डुईंग वेगळ्या लोकांनी करायचं आहे. प्लस त्यांनी अजून काय सांगितलं, ते लोक एक्सचेंज करा, स्वॅप करा. स्वॅप म्हणजे काय, पहिले 15 दिवस 4 लोक प्लॅनिंग करतील, 4 लोक डुईंग करतील. नेक्स्ट 15 डेजमध्ये स्वॅप करा. म्हणजे जे इकडले डुईंगचे आहेत ते आता पुढचे 15 दिवस प्लॅनिंग करणार, आणि जे प्लॅनिंगवाले होते ते डुईंग करणार. असं केल्याने काय होणार आहे, एव्हरी वन विल बिकम एक्सपर्ट इन इट. प्रत्येक काम प्रत्येकाला येईल. दिस इज स्वॅपिंग. ऑलराईट, अनुष्का. Proper division of work should always be accompanied with division of responsibilities between the managers and employees. नेक्स्ट. Responsibility of planning. The work is assigned to top management and middle management, and the responsibility of doing the work is assigned to lower level management So- and employees. सो काय केलं बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, कशात हे करायचं आहे, प्लॅनिंग आणि डुईंग, हे 2 पार्ट आहेत रिस्पॉन्सिबिलिटीचे. नेक्स्ट. For instance, management should decide the method of work, working conditions, time for completion of work, etc. Instead of leaving this to the discretion of वर्कर्स. आणि प्लॅनिंग कोणी करायचं आहे, टॉप आणि मिडल. आणि डुईंग कोणी करायचं आहे, लोअर लेवल आणि एम्प्लॉई लोकांनी. बापरे, केवढं मोठं नाव आहे. डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज फॉर ग्रेटर एफिशियन्सी अँड मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी. डायरेक्टली रीड करूया. Best performance of any organization always depends on the skills and capabilities of its employees to a great extent. सगळ्यात मेन काय आहे, तुम्ही सगळं प्लॅनिंग केलं, डुईंग केलं, सगळे प्रिन्सिपल्स फॉलो केले, पण मेन पार्ट तुमचे जे एम्प्लॉईजची कपॅसिटी आहे त्याच्यावर त्याचा सक्सेस डिपेंड आहे. बेस्ट परफॉर्मन्स जर पाहिजे असेल तर तुमच्या एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स सुपर्ब पाहिजे. आणि काय आहे बघा ना, त्यांनी काय सांगितलं, ग्रेट एक्सटेंट कशावर डिपेंड आहे, एम्प्लॉईज टू अ ग्रेट एक्सटेंट. एम्प्लॉईजवर सगळं डिपेंड आहे ऑर्गनायझेशनचा सक्सेस और डिफीट. नेक्स्ट. Thus, providing training and development programs to the employees whenever required. सो हाऊ त्यांचा परफॉर्मन्स वाढवणार कसा, तर फ्रॉम टाईम टू टाईम त्यांना काय करायला हवं, ट्रेनिंग आणि त्यांचं डेव्हलपमेंट प्रोग्राम्स त्यांचे करायला हवेत, किंवा त्यांचं ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट करायला हवं. ट्रेनिंग म्हणजे काय, ट्रेनिंग म्हणजे काय, ट्रेनिंग म्हणजे नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकवणे म्हणजे ट्रेनिंग. आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्यांना येते जे काही स्किल्स येत आहेत ती एन्हान्स करणं, दॅट इज डेव्हलपमेंट. It ultimately affects the अल्टिमेटली काय इफेक्ट होणार आहे, profitability of the organization. बस कशासाठी चाललंय सगळं, प्रॉफिटेबिलिटी. नेक्स्ट. Each employee should be given proper opportunity to protect,
प्रत्येक एम्प्लॉईला काय द्यायला पाहिजे, प्रॉपर अपॉर्च्युनिटी पण द्यायला हवी. आता बाय द वे दीज वेअर प्रिन्सिपल्स. नाउ लेट अस गो टू टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. टेक्निक्स ह्याच्यात सगळ्यात पहिलं आहे वर्क स्टडी. बघा मी काय सांगतो तुम्हाला, वर्क स्टडी म्हणजे काय, तर त्यांनी काय केलं, त्यांनी हे बघा, तुम्ही एक मॅनेजर आहात, तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेटला, मी इथं एम्प्लॉई म्हणत नाही हां, कारण मॅनेजरचे एम्प्लॉई नसतात, मॅनेजरचे सबऑर्डिनेट्स असतात, सवंगडी हाताखाली काम करणारे म्हणजे सबऑर्डिनेट्स. सो तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट्सना एक काम देत आहे. मुळात तुम्हाला ते काम माहिती आहे का? तुम्ही मॅनेजर आहात, तुम्हाला ते काम काय करायचं आहे माहिती आहे का? ते माहिती नसेल ना तर ते सबऑर्डिनेट तुम्हाला उल्लू बनवणार, मूर्खात काढणार, फसवणार, कारण तुम्हालाच काम माहीत नाही. म्हणजे काम माहिती म्हणजे काय, बघा मी काय सांगतोय, सपोज मी मॅनेजर आहे आणि तुम्ही सगळे वर्कर्स आहात. अकाउंटिंग डिपार्टमेंट आहे, अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात पहिलं एक गोष्ट घेतो मी, की हे बघा काय झालं माहिती आहे का, तुम्ही माल विकत घेतला आहे, विकत घेतला म्हणजे परचेस केला, आणि असे साधारणपणे किती, एक साधारणपणे 10 ते 12 15 बिलं आहेत, 15 बिल्स आलेत तुमच्याकडे. कुणाचे आले ते बिल्स? सप्लायर्सचे. जो तुम्ही माल वेगवेगळ्या लोकांकडनं माल घेतला, असे 15 लोकांकडनं माल घेतला. आता तुम्हाला काय करायचं आहे, याचं अकाउंटिंग करायचं आहे, त्यांचं पेमेंट काढायचं आहे, आणि याच्यावरनं सगळं रिपोर्टिंग करायचं आहे. मग तुम्ही काय करणार, डिव्हिजन ऑफ लेबर. व्हॉट इज डिव्हिजन ऑफ लेबर? वर्क डिव्हाइड करा. मी काय करणार, श्रेया आहे, तिला पहिले ही बिल्स चेकिंगला देणार. इथं हे राधिका आहे, तिला मी सांगणार हिनी जी बिलं चेक केली आहेत त्याची पेमेंट्स काढ. तिथं अनुष्का बसली आहे, तिला मी सांगणार तिने जी बिलं हे चेक काढले आहेत त्याचं तू अकाउंटिंग म्हणजे किंवा अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये एंट्री कर. याला सांगणार ह्या सगळ्याचं चेक कर, बरोबर सगळे तिघही काम कर, तिघांची कामं बरोबर आहेत का. दिस इज व्हॉट, दिस इज डिव्हिजन ऑफ वर्क. आता आपल्याला काय करायचं आहे, वर्क स्टडी करायचं आहे. मला एक माहिती पाहिजे की मी 15 बिलं दिले आहेत श्रेयाला, साधारणपणे 15 बिलं चेक करायचं म्हणजे किती मिनटं लागली पाहिजे, टाईम स्टडी. मला माहिती पाहिजे 15 बिलं चेक करायला किती वेळ लागला पाहिजे. दुसरं टाईम स्टडी. दुसरा काय, ती बिलं जी करते मोशन स्टडी, ती बिलं पास करताना कशी बसले, कशी बसायला हवं, तिने कसं पेन धरायला हवं, कुठे कुठे काय कशी कॅल्क्युलेशन्स करायला हवीत, कुठली क्रुशल कॅल्क्युलेशन्स आहेत त्यातली, मोशन स्टडी. तिसरं मेथड स्टडी. तिची कॅल्क्युलेशनची मेथड बरोबर आहे का, का कुठली तरी भलतीच जुनी पाणी काहीतरी मेथड करते म्हणून तिला वेळ लागतोय, का तिला मेथडच माहीत नाही आहे कॅल्क्युलेशन्सची, हे मला माहिती पाहिजे ॲज अ मॅनेजर. आणि फोर्थ, तिला साधारणपणे फटीग कधी येणार, जो तुम्हाला आता आलेला आहे कंटाळा, फटीग कधी येणार. मी तिला सारखी पहिली 15 बिलं दिली, मग आता अजून 15 बिलं दिली, अशी सर ती म्हणला सर हे असेच सारखं मी हे चेक करून मला कंटाळा हो, झोप यायला लागली, बोर व्हायला लागलं. बोर हा तुमचा वर्ड आहे, बोर होते. बोर म्हणजे तुम्हाला फटीग आलाय, बोर म्हणजे तुम्हाला फटीग आलाय, कंटाळा आला असेल. कधी येणार, काय येणार, किती वेळाने कंटाळा येऊ शकतो, हे सगळा स्टडी म्हणजे वर्क स्टडी. तुम्ही जे काम दिलं आहे ना त्या एम्प्लॉईला, त्याचा तुम्ही वर्क स्टडी स्वतः केलेला आहे. सो त्याचं काय म्हणणं आहे की हे सगळ्यात पहिलं टेक्निक आहे की तुम्ही स्वतः टेक्निक जे तुम्ही वर्क आहे ना, जी काय ऑर्गनायझेशनमध्ये वर्क आहेत त्या सगळ्याचा वर्क स्टडी करा. काम किती आहे ते पहिले आयडेंटिफाय करा. प्रोडक्शन करायचं आहे, अरे म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय, हां जा रे ते मशीन चालव, अरे असं होऊन चालत नाही. मशीन चालव म्हणजे काय, ते बटन ऑन कर, तो पट्टा फिरेल, त्या पट्ट्यावरती ते एक हे ठेव, युनिट्स ठेव, किती अंतराने ठेव, किती वेळाने ठेव, कसे ठेव, कधी बाहेर काढ, हे सगळं त्याला सांगावं लागतं. दिस इज वर्क स्टडी, ह्याला वर्क स्टडी म्हणतात. म्हणून हे FW टेलरचं काय म्हणणं आहे की तुम्ही पहिले वर्क स्टडी करा कुठल्याही गोष्टीचा, जे काम आहे ना त्याचा, किती माणसं लागणार आहेत, काय लागणार आहेत, किती टाईम लागणार आहे, कुठली मेथड वापरावी लागेल, कॅपिटल इंटेन्सिव्ह करायचं आहे का लेबर इंटेन्सिव्ह करायचं आहे,
कसं करायचं आहे, काय आहे, कुठलं क्रिटिकल प्रोसेस आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे त्या वर्कमधला, या सगळ्याचा स्टडी म्हणजे वर्क स्टडी. त्यातला पहिला स्टडी आहे टाईम स्टडी. टाईम म्हणजे काय, एका पर्टिक्युलर जॉबला लागणारं टाईम. म्हणून मी तुम्हाला सगळे कन्सेप्ट सांगितले की टाईम किती वेळ लागला पाहिजे. एक गोष्ट, एक चेक काढायला तुम्हाला काय वाटते किती मिनटं लागत असते, एक चेक काढायला किती मिनटं लागली पाहिजे. मी सपोज श्रेयाला सांगितलं, एक बिल दिलं आणि एक चेक दिला, तिने फक्त ते बिल नीट चेक करायचं आहे, टोटलिंग करायचं आहे व्यवस्थित आणि त्याप्रमाणे चेक काढायचं आहे. किती वेळ लागला पाहिजे, अर्धा तास, 3 ते 4 मिनिटं. हां 4 ते 5 मिनिटं. 4 ते 5 मिनटं. म्हणजे थोडक्यात आपण वर्क स्टडी केला, आपल्याला एक अंदाज आला हे एवढं आहे ना, हां चला 2 मिनटं लागली पाहिजे, 2 मिनटात चेक निघाला पाहिजे. ह्या लेवलवर आणायचं म्हणजेच ह्याला डिव्हिजन ऑफ वर्क नाही होणार येते. चला कमिंग बॅक, टाईम स्टडी मी तुम्हाला सांगितलं काय टाईम स्टडी, किती वेळ लागतो. मी मुद्दामून आत्ता डिस्कस करत नाही, हे तुम्ही येताना चेक करून यायचे उद्या. बघा मी काय सांगतोय, हां टाईम स्टडी हा काय करतोय, स्टडी करतोय. हे मशीन किती वेळ चालवायचं आहे, कसं चालवायचं आहे, हा सगळ्याचा टाईम तो रेकॉर्ड करतोय कुठेतरी. इज रेकॉर्डिंग दॅट टाईम. साधारणपणे एक काम करायला किती वेळ लागतो, किती टाईम लागतो, एक मशीन कसं चालतंय, त्याचं सगळं प्रोसेसिंग म्हणजे टाईम स्टडी केला. नेक्स्ट मेथड स्टडी. मेथड हा चेक करतोय की याची मेथड बरोबर आहे का काम करण्याची. मेथड चुकीची असेल ना तर परहॅप्स तो जास्त वेळ घेईल, म्हणून मेथड स्टडी करायचं आहे. मेथड म्हणजे काय हो, वे ऑफ डुईंग थिंग्स इज अ मेथड, वन प्रोसेस ऑफ डुईंग थिंग्स, वन पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ डुईंग. इथं तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता, कमर्शियल लँग्वेज आहे ओसी, तुम्हाला जे समजलं आहे ते तुम्ही लिहू शकता डेफिनेटली, व्हॉट इज मीन बाय मेथड. इथं कुठली स्पेशल लँग्वेजची गरज नाही. सो मेथड स्टडी आहे. मेथड ऑफ कम्प्लिटिंग द टास्क, व्हेरियस आणि भरपूर मेथड्स असू शकतात राईट. त्या सगळ्या अल्टरनेटिव्ह मेथड्स तुम्हाला माहिती पाहिजे मेथड स्टडीमध्ये. मेथडने काय होणार आहे, गार्बेज कमी होणार आहे किंवा वेस्टेज ऑफ टाईम, रॉ मटेरियलचं वेस्टेज हे सगळं कमी होणार आहे जर प्रॉपर वे आणि शॉर्टेस्ट वे पण तुम्ही शोधून काढू शकता. आणि म्हणून आम्ही स्टुडंट्सना पण अपील करत असतो की आपण जे अकाउंटिंगला मेथड वापरली ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठली नवीन मेथड सुचली तर तीच प्रॉम्प्ट करा. बॅच 2020च्या बॅचमधल्या एका स्टुडंटनी मला माझ्या मेथडमध्ये छोटीशा सजेशन्स केली आणि तिची मेथड आपण वापरतोय. स्टुडंट्स आर दॅट मच ब्रिलियंट. पण तुम्ही आहात का, नाही सोड देतील ते घेणार, स्वतः काहीच विचार नाही करणार, कसं अजून बेटर करता येईल. बघा ना, यू कॅन थिंक ऑफ, तुम्ही विचार करू शकता, अच्छा सर असं केलं तर जास्त अजून फास्ट होईल. आपल्याला अल्टिमेट काय करायचं आहे, फास्ट टाईम वाढवायचा आहे, पटकन व्हायला पाहिजे आणि तो समजलं पण पाहिजे. मी सांगेन तुम्हाला हे कसं तिने काय सजेस्ट केलं. शी हॅज डन दॅट आणि आम्ही तिचा अवॉर्ड हे तिला हे केलं आहे, तिचा सत्कार केला आहे क्लासमध्ये की येस दिस काइंड ऑफ अ जिनियस थिंग्स वी वॉन्ट फ्रॉम यू. नुसतंच आपलं रोज हजेरी नाही लावायची आणि हे तुम्हाला पॉसिबल आहे, व्हेरी मच पॉसिबल. तुम्ही ते बघितलं, विचारसुद्धा केलेला नाही तर तो करा, मेथड स्टडी करा. नाव मोशन स्टडी ते बघा. आता हे बघा, हे सगळे प्रत्येकजण ना काहीतरी इथं असं अजून करा की चेक ड्रॉ करत आहेत. मग या प्रत्येकाचं मोशन्स प्रॉपर होत आहेत का, बॉडी पार्ट्स हलत आहेत का बरोबर. काही जण असंच पेन धरतील, काही जण असं पेन धरतील, काही जण असे 2 बोटांमध्ये पेन धरतात. मग व्हॉट इज अ राईट वे ऑफ डुईंग थिंग्स, दॅट इज मोशन स्टडी. तो मोशन स्टडी आहे, तो सुद्धा डिटर्मिन केला जातो. फॉर व्हॉट, टू फाइंड आउट द बेस्ट वे ऑफ डुईंग थिंग्स. बेस्ट वे कुठलं आहे, बेस्ट मोशन्स कुठले आहेत. तुम्हाला रोबोटिक्स माहिती आहे का, व्हॉट इज रोबोटिक्स. मग तुम्हाला माहिती आहे काय आणि तुम्ही यूट्यूब बघता काय, यूट्यूबवर हे बघायला हवं आहे.
तुम्हाला माहिती आहे मोबाईल कसा बनतो? मोबाईल ह्युमनलेस आहे मॅन्युफॅक्चरिंग. मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग इज ह्युमनलेस. मग काम कोण करतं? रोबोट्स, रोबोटिक्स. म्हणजे एक रोबोट तो मदरबोर्ड ठेवतो, दुसरा रोबोट त्याच्यावर जे बाकीचे सगळे IC आणि रजिस्टर्स, सगळे रजिस्टर्स वगैरे ते सगळं माउंटिंग करतात. तिसरा त्याच्यावरती अजून दुसरे कुठले तरी कार्ड्स ठेवतो, चौथा कॅमेरा ठेवतो, पाचवा त्याच्यावर केस ठेवतो, खाली स्क्रीन लावतो. हे सगळं ॲटोमॅटिक एकमेकात असे आर्म्स असतात. आर्म्स म्हणजे रोबोट्ससारखे आर्म्स असतात आणि ते एकमेकात असे ठेवत जातात. इतकं वेल सिंक्रोनाइज आहेत की त्या दोघांच्या आर्म्समध्ये कधीच क्लॅश होत नाही, एकमेकांना ते आपटत नाही. दिस इज कॉल्ड ॲज रोबोटिक्स. ह्याला रोबोटिक्स म्हणतात. चायनामध्ये हे सगळं होतं. म्हणून मी सांगतोय चायना आपल्यापेक्षा 50 वर्ष पुढे आहे. आणि तुमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा म्हणण्यापेक्षा. कारण आमचं झालं आता. वी हॅव डन इट. यू गाईज हॅव टू फेस दिस. यू हॅव टू फेस चायनीज. कसे तुम्ही तुमचा अप्रोच बघता तर मला काय वाटत नाही बाबा. विचारसुद्धा तुमचे तसे नाही आहेत की वी विल फाईट विथ देम. आहे का कोणाचं? काय नाही सर, जाऊन देव सर. हा अप्रोच आहे, हा अप्रोच आहे. नाही होणार, ह्या अप्रोचने होणार नाही. तुम्हाला म्हणून मी सांगतोय ना, मोशन स्टडी करा. ही जी मुद्दा म्हणून तुम्हाला का सिलेबसमध्ये टाकला आहे, कारण यू शुड टेक अ इन्स्पिरेशन फ्रॉम दिस गाईज. मोशन स्टडी आणि फटीग स्टडी. चला आज इथंच थांबायचं कारण फटीग आलेला आहे. फटीग म्हणजे काय? कंटाळा. 2 मिनटं फक्त, अजून 2 मिनटं फक्त थांबा. तो कंटाळा तसाच दाबून ठेव. यांनी काय सांगितलं माहिती आहे का? एक सिम्पल प्रिन्सिपल सांगितलं. त्यांनी खूप स्टडी केला आणि त्यांनी सांगितलं साधारणपणे ॲव्हरेज वर्करला वर्ल्डमध्ये दर 2 तासांनी काय येतो? फटीग. मग काय करा, 2 तासानंतर एक ब्रेक द्या. प्रत्येक वर्करला दर 2 तासांनी ब्रेक द्या, दर 2 तासांनी. मग हे झालं त्याचं टेक्निक किंवा त्यांनी प्रिन्सिपल सांगितलं. मग बघा आत्तासुद्धा इंडियन ऑर्गनायझेशन्समध्ये हे प्रिन्सिपल वापरलं जातं. सकाळी 9ला जर सुरू झालं ना तर 11 वाजता एक टी ब्रेक असतो. का? टू रिमूव्ह दॅट फटीग. फटीगनी काय होणार आहे? तुमची एफिशियन्सी डाऊन होते. कंटाळा आला ना, हे नॅचरल आहे, यात काही गैर काही नाही. कंटाळा आला तर तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. प्रोडक्शन हळूहळू डीप डाऊन व्हायला सुरुवात होते. हळूहळू कमी व्हायला लागतं. लक्ष उडतं. एखाद्या वेळेला ॲक्सिडेंटचे चान्सेस असतात. म्हणून मध्ये ब्रेक द्यायचा आहे, फार तर फार 5 ते 15 मिनटाचा. परत सुरू झालं, परत 2 तासांनी एक ब्रेक द्या. मग त्याच्यानंतरचा दुसरा ब्रेक येतो तो म्हणजे लंच ब्रेक. साधारणपणे 1:15ला लंच ब्रेक करतात. परत पाऊणपर्यंत म्हणजे 1:45 पर्यंत लंच ब्रेक असतो. एकच मिनिट ब्रेक असतो. आणि त्या ब्रेकनंतर परत एक ब्रेक असतो अनदर 2 आवर्स नंतर. आणि मग त्यानंतरचा ब्रेक जो आहे तो घरीच असतो. सो उद्या टुमॉरो हे येताना रीड करून यायचं आहे. हां, उद्या किती 10:30ला चालणार असेल तर 10:30 करू. 11 वाजता का बरं? ठीक आहे, उद्या 11 वाजता. उद्या टुमॉरो 11 o'clock.